Welcome to today's MHT CET lecture number 8. Now, in last video lecture, we have discussed the explanation and MCQ on the physical properties of aldehyde, ketones and carboxylic acid. Now, in today's lecture, first of all, we start the explanation and then we discuss the MCQ on that part. So, first point is polarity of carbonyl group. आपल्याला या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी पाहिजे. नाउ स्टुडंट, वी नो द फॉर्म्युला ऑफ aldehydes and the ketones. Aldehyde having formula RC=OH. Ketones having formula RC=OR'. Now, in both structure, carbonyl group is the same. In both structure, carbonyl group is the same, having structure carbon is bonded to doubly bonded oxygen atoms. Now, the polarity of carbonyl bond in the polarity of carbonyl group originates from the higher electronegativity of oxygen atoms. याच्यामध्ये पोलॅरिटी कशामुळे क्रिएट होते? ऑक्सिजन ग्रुप असल्यामुळे की जो काय असतो हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो की जो काय करतो कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करून घेतो. दॅट्स वाय इन कार्बोनिल ग्रुप कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. त्याच्यामुळे कार्बोनिल स्ट्रक्चरमध्ये कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो तर ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. Now, during the resonating structure, the electrons goes towards the oxygen atoms to form carbon carries positive charge, oxygen carries negative charge. So, from that structure, we can define that carbon carries positive charge means it is the electrophilic carbons and it is electron loving species. And that can be susceptible by the attack of nucleophile. याच्यामध्ये हा जो काही कार्बन आहे ज्याच्यावरती काय क्रिएट झाला आहे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. सो इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. सो इट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियोफाइल अँड इट इज ससेप्टिबल बाय द अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. सो इन दिस वे polarity is created in the carbonyl groups. Then second one, reactivity of aldehydes and the ketones. Next point आहे हा reactivity of aldehydes and ketones. Next one, reactivity of aldehydes and ketones. Now, reactivity of aldehydes and ketones is arises due to the polarity of carbonyl bond. यांच्यामध्ये ही रिॲक्टिव्हिटी कशामुळे जनरेट होते? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप्स इन द पोलॅरिटी. कार्बोनिल ग्रुपमध्ये असणाऱ्या पोलॅरिटीमध्ये हे काय होते तर यांच्यामध्ये जनरली रिॲक्टिव्हिटी इंड्यूस होत असते. जनरली aldehydes are more reactive than the ketones in nucleophilic addition reaction. जनरली aldehydes हे केटोनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द न्यूक्लियोफाइल रिॲक्शन. म्हणजेच अल्डिहाइडमध्ये इझिली न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन होत असते तर केटोन्समध्ये ती इझिली होत नाही. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय द वेल इफेक्ट, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड द स्टेरिक इफेक्ट. हे आपल्याला दोन इफेक्टने एक्सप्लेन करता येतं. फर्स्ट वन इज द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. Second one is the steric effect. First one electronic effect. Second one is the steric effect. Now these two effects, this can be explained by the aldehydes are more reactive than the ketones in nucleophilic addition reaction or the nucleophilic attack. या दोन थेरीनुसार आपल्याला अल्डिहाइड्स हे केटोनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह कशा आहेत हे एक्सप्लेन करता येतं. नाउ सी वन बाय वन इफेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. नाउ स्टूडेंट, अल्किल ग्रुप्स
created or originates the plus I effect. Alkyl groups हे काय असतो? Plus I effect असतो जनरली. Alkyl groups have plus I or the electron donating effects. In case of ketones, it contains two alkyl groups attached to the carbonyl carbon. जर आपण केटोनचं एक्झाम्पल पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कार्बोनिल कार्बनला दोन अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतात. अँड हिअर वी सी अल्किल ग्रुप्स हॅव द प्लस आय इफेक्ट ऑर द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. That's why these two plus I effect of alkyl group decreases the electrophilicity of carbonyl carbon. केटोन मध्ये असणाऱ्या ह्या दोन अल्किल ग्रुप्समुळे ह्या कार्बनची जी काही इलेक्ट्रोफिलिसिटी आहे ही काय होत जाते? कमी होत असते. दॅट्स वाय इट इज लेस रिॲक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लिओफिलिक अटॅक. या दोघांच्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग कपॅसिटीमुळे याची जी काही इलेक्ट्रोफिलिसिटी आहे ही कमी होत आहे आणि त्याच्यामुळे ते न्यूक्लिओफिलिक अटॅककडे काय होत असतात? लेस रिॲक्टिव्हली होतं. नाव इन केस ऑफ अल्डिहाइड, अल्डिहाइडच्या बाबतीत मात्र कॉन्ट्रास्ट आहे. In case of aldehydes, it contains only one alkyl groups. It contains only one alkyl group as compared to the ketones. That's why it does not decreases the polarity of carbonyl carbon. That's why aldehydes are more reactive than the ketones in nucleophilic attack or the nucleophilic addition reaction. This can be explained by the electronic effect की ज्याच्यामध्ये आपण असं पाहिलं प्लस आय इफेक्ट असणारे अल्किल ग्रुप जेवढे जास्त तेवढी त्याची काय असणारे इलेक्ट्रोफिलिसिटी कमी असणारे. म्हणजेच केटोनमध्ये इलेक्ट्रोफिलिसिटी काय आहे? कमी आहे. अल्डिहाइडमध्ये इलेक्ट्रोफिलिसिटी ही काय आहे? जास्त आहे ड्यू टू द इनसफिशियंट ऑफ अल्किल ग्रुप्स. त्याच्यामध्ये एकच अल्किल ग्रुप आहे म्हणून त्यांची इलेक्ट्रोफिलिसिटी काय आहे या ठिकाणी कमी आहे. The next one, steric effect. 2 नंबरचा इफेक्ट आहे या ठिकाणी steric effect. In case of ketones, two alkyl groups are attached to the carbonyl carbon, and these two alkyl groups are incoming in the nucleophile. आणि हे दोन अल्किल ग्रुप कुठं आहेत? ज्या ठिकाणाहून न्यूक्लिओफाईलचा अटॅक होत असतो इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती त्याच्यामध्ये ते काय करतात? अडथळा निर्माण करतात. त्यांना म्हटलं जातं स्टेरिक हिंड्रन्स. सी द स्ट्रक्चर. दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ केटोन. नाउ न्यूक्लिओफाइल अटॅक फ्रॉम द बॅक साइड ऑफ इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटम्स. इलेक्ट्रोफाईलच्या बॅक साइडनं नेहमी न्यूक्लिओफाईलचा अटॅक होत असतो. पण ज्या ठिकाणाहून न्यूक्लिओफाइल अटॅक करणार आहेत त्या ठिकाणी हे दोन अल्किल ग्रुप्स आहेत की जे काय करतात? स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट करतात. त्याच्यामुळे केटोन्स हा काय आहे? लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द न्यूक्लिओफिलिक अटॅक. त्याच्यामुळे याच्यामध्ये इझिली न्यूक्लिओफाइलचा अटॅक होत नाही. इन कॉन्ट्रास्ट, इन अल्डिहाइड हॅविंग फॉर्म्युला RCH डबल बॉन्ड O. Now in case of aldehyde, there is only one alkyl group present. So for incoming nucleophile, less crowding is here. या ठिकाणी न्यूक्लिओफाईलला अटॅक करत असताना कमीत कमी अडथळा निर्माण होणार आहे. म्हणजेच काय? स्टेरिक हिंड्रन्स हा कमी असणार. त्याच्यामुळे अल्डिहाइडमध्ये इझिली न्यूक्लिओफाईलचा अटॅक होत असतो ॲज कम्पेअर टू द केटोन्स. बाय दिस two theories we can explain the aldehydes are more reactive than the ketones towards the nucleophilic attack. अशा पद्धतीने आपण ह्या दोन थिअरी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. नाउ सेकंड वन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ aldehydes and the ketones. नेक्स्ट पॉइंट आहे आपला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ aldehydes and ketones. Now in that we have first of all see the laboratory test for aldehydes. We can see here chemical properties of aldehydes and ketones. आपण aldehyde आणि ketonesच्या chemical properties पाहतो. Now in that first we see the laboratory test for
laboratory test for aldehydes and the ketones. Aldehydes and ketones. Now student, we know aldehydes are more or easily oxidized to carboxylic acid. Aldehydes हे easily oxidation होऊन कशामध्ये कन्वर्ट होतं पहा. Aldehydes are easily oxidized into carboxylic acid. So aldehydes acts as a reducing agent as mild oxidizing agent. म्हणजे अल्डिहाइडचं इझिली ऑक्सिडेशन होत असतं म्हणून अल्डिहाइड ॲक्ट्स ॲज अ माइल्ड रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट करतात. नाव इन केस ऑफ केटोन there is no presence of alpha hydrogen atom, so this not act as a mild oxidizing agent towards the oxidation. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम कनेक्ट झालेला नाही म्हणून याचं इझिली ऑक्सिडेशन होऊ शकत नाही म्हणून हा रिड्युसिंग एजंट म्हणून या ठिकाणी ॲक्ट होत आहे. ह्या ज्या काही दोन डिसिमिलॅरिटीज आहेत अल्डिहाइड आणि केटोन्स त्याच्यामुळे अल्डिहाइड्स अँड केटोन्स आर डिस्टिंग्विश्ड बाय द व्हेरियस टेस्ट. त्याच्यामुळे अल्डिहाइड आणि केटोन्स हे आपल्याला डिस्टिंग्विश करता येतात वेगवेगळ्या टेस्टने. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द टेस्ट फॉर डिस्टिंग्विश टेस्ट फॉर ओनली गिव्स अल्डिहाइड की जे फक्त अल्डिहाइडच टेस्ट देतात अशा काही आपण टेस्ट या ठिकाणी पाहणार आहोत. एकूण याच्यामध्ये आपण 3 टेस्ट पाहणार आहोत. एक चिप्स टेस्ट, सेकंड वन टोलन्स रिएजन टेस्ट अँड लास्ट वन इज द फेलिंग सोल्युशन टेस्ट. सो सी वन बाय वन. फर्स्ट टेस्ट इज द चिप्स टेस्ट. सुरुवातीला काय पाहणार आहोत आपण चिप्स टेस्ट ही पाहणार आहोत. सी चिप्स टेस्ट. Chips taste. First, now when the alcoholic solution of aldehyde is warmed with chips reagent, it gives pink or red or the magenta color solution. ज्यावेळी अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड हे चिप्स रिएजंट बरोबर काय केलं जातं वॉर्म केलं जातं त्यावेळी आपल्याला पिंक और द रेड और द मॅग्नेटा कलर सोल्यूशन मिळतं. दिस पिंक और द रेड और द मॅग्नेटा कलर सोल्यूशन कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप. आणि हा जो काही पिंक किंवा रेड किंवा मॅग्नेटा कलर मिळणार आहे हे आपल्याला काय कन्फर्म करतो की त्या सोल्युशनमध्ये अल्डिहाइड हा ग्रुप प्रेझेंट आहे. ना स्टुडंट, व्हॉट इज द चिप्स रिएजंट? आपण चिप्स टेस्ट म्हणजे काय पाहिलं? व्हेन द अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड रिएक्ट विथ चिप्स रिएजंट. कशाबरोबर करायचं सांगितलं आपण? चिप्स रिएजंट बरोबर. इट गिव्स पिंक और रेड और मैग्नेटा color solution. This color confirms the presence of aldehyde group. So what is the chips reagent? Chips reagent म्हणजे काय? Now chips reagent is the colorless solution. हे काय आहे? colorless solution आहे. It is obtained by passing through sulfur dioxide through para-rosa aniline hydrochloride to form the chips reagent. चिप्स रिएजंट हे काय आहे? कलरलेस सोल्युशन आहे. ते कसं तयार होतं? ज्यावेळी सल्फर डायऑक्साईड हा पॅरारोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड मधून काय केला जातो? पास केला जातो. त्यावेळी आपल्याला जे सोल्युशन तयार होतं त्याला म्हटलं जातं चिप्स रिएजंट. इक्वेशन काय लिहिता येईल पहा? पॅरारोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड react with कशा बरोबर? SO2 to form the colorless solution. This colorless solution is nothing but chips reagent and that chips reagent add to alcoholic solution of aldehyde. It gives pink or red or magneta color solution. This color confirms the presence of aldehyde group in the solution. ही काय आहे तर चिप्स टेस्ट आहे आणि ही कोण दाखवतं? फक्त अल्डिहाइड या ठिकाणी हा दाखवत असतो.
नेक्स्ट वन टोलन्स रिएजंट टेस्ट. या पुढची टेस्ट आहे पहा टोलन्स रिएजंट टेस्ट. नेक्स्ट वन टोलन्स रिएजंट टेस्ट. 2 नंबरची टेस्ट पाहतोय आपण टोलन्स रिएजंट टेस्ट. आणखी याला म्हटलं जातं सिल्वर मिरर टेस्ट. आणखी याला काय म्हटलं जातं सिल्वर मिरर टेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द टेस्ट. व्हॉट इज द टोलन्स रिएजंट टेस्ट और द सिल्वर मिरर टेस्ट. म्हणजे काय अगोदर आपण पाहणार. नाउ when the solution of aldehydes react with Tollens reagent. Tollens reagent means ammonical silver nitrate. ज्यावेळी अल्डिहाइडचं सोल्युशन असेल हे कशाबरोबर ऍड करायचं आहे टोलन्स रिएजंट बरोबर. टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंट मीन्स अमोनिकल सिल्वर नायट्रेट. इट गिव्स याच्यापासून आपल्याला काय मिळणार पहा इट गिव्स फर्स्ट ऑफ ऑल सिल्वर मिरर फॉर्म. याच्यापासून आपल्याला काय मिळते इथं सिल्वर मिरर तयार होते. सिल्वर मिरर अँड दिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड. काय टेस्ट आहे पहा when the aldehyde react with Tollens reagent. Tollens reagent means ammonical silver nitrate. It gives silver mirror. या ठिकाणी ही सिल्वर मिरर फॉर्म असते. ड्युरिंग दिस रिएक्शन अल्डिहाइड गेट्स ऑक्सिडाइज्ड इनटू कार्बोक्सिलेट. याच्यामध्ये ह्या रिएक्शनमध्ये अल्डिहाइडचं कन्वर्जन हे कशामध्ये होत असतं कार्बोक्सिलेटमध्ये होत असतं. अँड सिल्वर आयन इज रिड्युस्ड इनटू सिल्वर मेटल. ही रिएक्शन होत असताना अल्डिहाइडचं कन्वर्जन हे कार्बोक्सिलेटमध्ये होतं आणि सिल्वर आयनचं कन्वर्जन हे सिल्वर मेटलमध्ये होतं. म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला मिरर फॉर्म होत असतं. बट क्वेश्चन अरायजेस व्हॉट इज द टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंट म्हणजे काय. नाउ टोलन्स रिएजंट इज ऑब्टेन्ड बाय द मिक्सिंग ऑफ फ्यू ml or drops of silver nitrate and sodium hydroxide. First of all it gives brown precipitate. सुरुवातीला काय मिळतो आपल्याला ब्राउन प्रिसिपिटेट तयार होतो. which on dissolved by ammonium hydroxide it gives ammonical silver nitrate is nothing but the Tollens reagent. टोलन्स रिएजंट कसं तयार होतं सांगितलं. हे एक मिक्सचर आहे कोणाकोणाचं सिल्वर नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं की ज्याच्यापासून सुरुवातीला आपल्याला ब्राऊन प्रिसिपिटेट तयार होतो. आणि हा ब्राऊन प्रिसिपिटेट ज्यावेळी आपण अमोनियम हायड्रॉक्साईड बरोबर काय करतो डिझॉल्व करतो त्यावेळी आपल्याला अमोनियम सिल्वर नायट्रेट म्हणजेच टोलन्स रिएजंट या ठिकाणी तयार होत असतो. अँड ड्युरिंग दिस रिएक्शन सी द रिएक्शन aldehydes having formula are C double bond O H. Tollens reagent having has structure twice of Ag NH3 2 plus OH minus. This one is the aldehyde. This one Tollens reagent. हे काय आहे टोलन्स रिएजंट आहे. नाउ ड्युरिंग दिस रिएक्शन aldehyde gets oxidized into carboxylate means RCOO minus. या ठिकाणी याच्यापासून काय तयार होत असतो कार्बोक्सिलेट तयार होत असतो. प्लस सिल्वर आयनचं कन्वर्जन हे कशामध्ये होतं मेटलमध्ये. प्लस NH3 4 टाइम्स. आणि हे जे काही सिल्वरचं मेटल तयार होतो ते म्हणजे सिल्वर मिरर तयार होत असतं. अँड दिस वन इज द टोलन्स रिएजंट ऑर द सिल्वर मिरर टेस्ट. ही सुद्धा कोण दाखवतं फक्त अल्डिहाइड दाखवतो. हे अल्डिहाइड आणि केटोन्स डिस्टिंग्विश करण्यासाठीचे आपण टेस्ट पाहत आहोत की ज्याच्यामध्ये आपण 2 नंबरची टेस्ट पाहिली आहे टोलन्स रिएजंट ऑर द सिल्वर मिरर टेस्ट. नेक्स्ट वन आहे फेलिंग सोल्युशन. याच्या पुढची टेस्ट आहे काय का फेलिंग सोल्युशन.
नेक्स्ट वन आहे फेलिंग सोल्युशन, 3 नंबरची फेलिंग सोल्युशन टेस्ट. काय टेस्ट आहे अगोदर पाहू आपण. फेलिंग सोल्युशन टेस्ट इन विच अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड व्हेन रिॲक्ट विथ फेलिंग सोल्युशन इट फॉर्म्स द क्युप्रस ऑक्साइड. याच्यापासून काय तयार होतं, क्युप्रस ऑक्साइडचा रेड प्रेसिपिटेट तयार होतो की जो आपल्याला कन्फर्म काय करतो, प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप. नाउ व्हॉट इज द फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन हे काय आहे, इट इज द मिक्सचर ऑफ फेलिंग सोल्युशन ए अँड द फेलिंग सोल्युशन बी. फेलिंग सोल्युशन हे 2 मिक्सचरचं सोल्युशन आहे किंवा कॉम्बिनेशन आहे. कोणकोणते 2, एक म्हणजे फेलिंग सोल्युशन ए आणि दुसरं म्हणजे फेलिंग सोल्युशन बी. नाउ फेलिंग सोल्युशन ए इज द क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट डिझॉल्व्ड इन सल्फ्युरिक ॲसिड. फेलिंग सोल्युशन ए म्हणजे काय आहे की कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स हे सल्फ्युरिक ॲसिडमध्ये डिझॉल्व केलेले असतात. फेलिंग सोल्युशन बी मीन्स इट इज द क्रिस्टल्स ऑफ सोडियम पोटॅशियम टार्टारेट. काय पहा, फेलिंग सोल्युशन बी म्हणजे सोडियम पोटॅशियम टार्टारेट डिझॉल्व्ड इन सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आणि ते काय केलेले असतात, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनमध्ये डिझॉल्व केलेले असतात. आणि अशा ह्या दोघांचं मिक्सचर म्हणजे काय आहे, फेलिंग सोल्युशन आहे. आणि ज्यावेळी अल्डिहाइड किंवा सोल्युशन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड इज वॉर्म विथ फेलिंग सोल्युशन इन बॉइल्ड वॉटर इट गिव्स द रेड कलर प्रिसिपिटेशन ऑफ क्युप्रस ऑक्साइड. आणि त्या ठिकाणी क्युप्रस ऑक्साइडचा काय तयार होतो, रेड पीपीटी तयार होतो. ड्युरिंग दिस रिॲक्शन अल्डिहाइड गेट्स ऑक्सिडाइज्ड इनटू कार्बोक्सिलेट and the Cu2 plus ion, copper 2 plus ion is reduced into copper ion. याच्यामध्ये कन्वर्जन होत असतं. सी द रिॲक्शन काय आहे या ठिकाणी आपण पाहूया. फेलिंग सोल्युशन ए आणि बीचं मिक्सचर म्हणजे आपण काय म्हटलंय, फेलिंग सोल्युशन हॅव्हिंग फॉर्म्युला Cu2 plus OH minus. This one is the फेलिंग सोल्युशन. This mixture is boiled to form RCOO minus plus Cu plus आणि ह्यातला O2 म्हणजे CuO2 क्युप्रस ऑक्साइडचा रेड पीपीटी या ठिकाणी आपल्याला तयार होत असतो. कशाचा, क्युप्रस ऑक्साइडचा प्लस H2O. दिस वन इज द रेड पीपीटी. याचा काय असणार आहे, रेड प्रेसिपिटेट की जो काय कन्फर्म करणार आहे, इट इज द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड. नाउ दिस टेस्ट इज ऑल्सो गिवन बाय अल्फा हायड्रॉक्सी केटोन्स. ही जी काही फेलिंग सोल्युशनची टेस्ट आहे ही अल्फा हायड्रॉक्सी केटोन सुद्धा काय करतात, पॉझिटिव्ह टेस्ट म्हणून दाखवतात. नाउ दिस वन इज द टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड द केटोन्स. नाउ स्टुडंट, second one is the laboratory test for ketones. यानंतर आपण 2 नंबरची टेस्ट पाहतोय केटोन साठी का, सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. कुठली पाहतोय, सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. काय आहे टेस्ट, when the alcoholic solution of ketone reacted with sodium nitroprusside it gives the red precipitate of this solution. या ठिकाणी रेड प्रेसिपिटेट तयार होतो की जो काय कन्फर्म करतो, प्रेझेन्स ऑफ केटोन ग्रुप. दिस कॅन बी carried out in the presence of or basified in the presence of alkali either sodium hydroxide or the KOH. यांच्यामध्ये ही रिॲक्शन दिसून येते की ज्यावेळी रेड कलरचा प्रेसिपिटेशन तयार होतो त्यावेळी तो काय कन्फर्म करतो, केटोनिक ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. सी द रिॲक्शन, केटोन लाईक ॲसिटोन घेतला आपण CH3C डबल बॉन्ड O CH3. फर्स्ट ऑफ ऑल कार्बॅनियन इज फॉर्म बाय युजिंग द अल्कली. या ठिकाणी सुरुवातीला कार्बॅनियन तयार होतो की त्याच्यामध्ये आपण NaOH घेतला, तो काय करतो, एक हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो टू फॉर्म द कार्बॅनियन लाईक CH3
C++OCH2 minus. This one is the carbanion. This carbanion reacted with sodium nitroprusside. See the structure again. CH3COCH2 minus plus sodium nitroprusside having formula FeCN5 NO2 minus या दोघांची रिएक्शन होऊन आपल्याला रेड कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो. काय सोल्युशन तयार होतं पहा. FeCN5 NO CH3 CO नेक्स्ट काय आहे पहा CH2 मायनस CH2 3 मायनस. अशा पद्धतीचं काय तयार होतो. रेड कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो किंवा रेड कलर फॉर्म होतो. तो काय कन्फर्म करतो की या ठिकाणी केटोनिक ग्रुप हा प्रेझेंट आहे. स्टुडंट आता आपण या ठिकाणी काय पाहिलंय. लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोन्स की ज्याच्यामध्ये आपण सोडियम नायट्रोप्रोसाइडची टेस्ट पाहतो की ज्यावेळी आपण जे काही केटोनचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सोडियम नायट्रोप्रोसाइड ॲड केलं, त्याला बेसिफाईड करण्यासाठी त्याच्यामध्ये अल्कली ॲड केली आणि ज्यावेळी आपल्याला रेड कलरचं सोल्युशन तयार होतं ते काय कन्फर्म करतो. प्रेझेन्स ऑफ केटोनिक ग्रुप. नाउ इन दिस वे वी कॅन सी द डिस्टिंग्विश्ड टेस्ट फॉर aldehydes and the ketones. Now in this video lecture we can see some parts like polarity of carbonyl group. Next one, reactivity of aldehydes and the ketones. In that we have seen the aldehydes are more reactive than the ketones towards the nucleophilic attack. aldehydes हे केटोन पेक्षा मोर रिएक्टिव्ह असतात न्यूक्लियोफाइलच्या अटॅकसाठी. त्याचबरोबर आपण पाहिलं की अलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन द ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. अलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये सुद्धा दोन टाइप्स आहेत. एक अलिफॅटिक अल्डिहाइड आणि दुसरा काय म्हटलं आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स की ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन द ॲरोमॅटिक aldehydes are less reactive than the aliphatic aldehydes. Aliphatic aldehydes in the nucleophilic addition reaction. This is due to the structure of aromatic aldehydes. This one is the CHO. This one is the RCHO. Now, in case of aromatic aldehyde, the electron donating effect of aromatic ring which decreases the electrophilicity of carbonyl carbon. aromatic aldehyde मध्ये प्रेझेंट असणाऱ्या aromatic ring ही काय दाखवते प्लसर इफेक्ट दाखवते की जे काय करतात इलेक्ट्रोफिलिक कार्बनला ते काय करतात इलेक्ट्रॉन्स देतात. त्याच्यामुळे कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी कमी होते आणि त्यामुळे ते न्यूक्लियोफाइलच्या अटॅकसाठी ससेप्टेबल राहत नाही. म्हणून काय म्हटलं जातं ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन द ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स इन द न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स हे काय आहेत लेस रिएक्टिव्ह आहेत कम्पेअर टू द ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. ॲलिफॅटिक अल्डिहाइडच्या कम्पेअरमध्ये ॲरोमॅटिक अल्डिहाइड हे काय आहेत लेस रिएक्टिव्ह आहेत ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲरोमॅटिक रिंग. इट क्रिएट द प्लसर इफेक्ट. दिस प्लसर इफेक्ट donates the electron to the electrophilic carbon. That's why electrophilicity decreases, so the attack of nucleophile decreases or does not favor. This one is the about reactivity. Then next, see the distinguished test, CHIPS test, Tollens reagent test and the failing solution test. This test for aldehydes, for the ketones, sodium nitroprusside. हे आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करून झालेलं आहे. नाउ इन सेकंड व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन MCQ डिस्कशन ऑन दॅट पार्ट. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता जे काही एक्सप्लेन केलेला पार्ट आहे त्याच्यावरती आधारित असणारे MCQs काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. सो अंटिल थँक्यू.